नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। वाजलेत बरोबर सकाळचे 10। तुम्ही बघताय दीदी इथे टिफिन तयार करते। बाय द वे तुम्हा सगळ्यांना मी फार किंचितच सांगायला मौका भेटतो, कारण दीदी राहते इकडे एवढ्या लांब सायनला आणि मी राहतो मीरा रोडला, त्याच्यामुळे जे आमचं कनेक्शन आहे ते काय बोलतात म्हणजे खूप कमी मी इकडे येतो। तर तुम्हाला सर्वांना माहित नसेल तर मी सांगतो की जीजू माझे इंजिनियर आहेत। तर काल जीजू सहज मला बोलून गेले की मंदार सर येतोस का फॅक्टरीला। तर आज आपण चाललोय खोपोलीला जीजूंच्या फॅक्टरीमध्ये। ही फॅक्टरी कसली आहे काय ते तुम्हाला तिथे गेल्यावरच बघायला मिळेल आणि भरपूर सारे वेगवेगळ्या फील्डमधून लोक आपल्याला बघतात। सो त्यातले काही इंजिनियर वगैरे असतील येस, तर त्यांना हा ब्लॉग उपयोगी पडेल। आपण आज जाऊया थोडक्यात कशाबद्दल आहे ती फॅक्टरी, तर ते आज आपल्याला थोडक्यात बघायला मिळणार आहे। लेट्स गो। आणि बऱ्याच दिवसांनी काल तुम्हाला मी आयनला दाखवलं तर सगळेजण आयनला बघून खुश झाला। तर मी ट्राय करेन की जास्तीत जास्त तुम्हाला आयनला दाखवाय। बाय द वे ही सगळी बघा गणपतीची जोरात तयारी आपल्याकडे चालू आहे। आता आज तर फ्रायडे आहे, बट हे सॅटरडे संडेला आहे ना पूर्ण हे सगळं इथे सगळं शिफ्ट होणार आणि इकडे गणपती बसतो या मधल्या भागामध्ये। मित्रांनो फायनली निघालोय। आज आपला खोपोलीचा प्रवास असणार आहे। मी जेव्हा आलो होतो आता 2 दिवसाआधी, तेव्हा त्याच्या आधी खूप हाय लेवलला पाऊस पडत होता, बरबादी केली होती अख्ख्या मुंबईकरांची सगळीकडे। तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं, पण कपडे इल्ले परवा इल्ले, पॅन्ट ओली होती। म्हटलं की चला पाऊस पण आहे तर आपलं थोडेफार 1-2 टी शर्ट आणि शॉर्ट्स घालूनच जाऊया, पण मला नव्हतं माहिती, म्हणजे अचानक प्लॅन झालेला आजचा। तर शूज नाही काय नाही, तर जुगाड देखो कैसा केलाय। ही कशी बशी पॅन्ट तुम्हाला पण माहिती आहे, ओलीच घेऊन आलो होतो दीदीकडे, मग सुकवली। त्याच्यानंतर मग हे जे तुम्ही शर्ट बघताय, दीदीकडे काही 2-4 सिलेक्टिव्ह टी शर्ट वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे डेली साठी। त्यातला हा एक चांगला शर्ट पण होता नशिबाने, कारण आता जिकडे आता आपण चालू ना सगळं प्रोफेशनल आहे भाई साहब। त्याच्यामुळे मग जीजू बोलले की शर्ट वेअर कर। तर शूज नाहीत पायामध्ये, तर आता शूजचा जुगाड काय केलेला आहे, तर जीजूंची बहीण राहते खालच्या फ्लोअरला, म्हणजे 2 मुलं आहेत। तर माझ्या पायाची साईज 4 की 5 नंबर आहे, तर मग त्यांच्या लहान मुलं आहेत त्यांच्याकडून शूज आणलेले आहेत भाई। ऐसा लेवल का जुगाड केला, हे जुगाड देखो दोस्तो। हे त्याचे शूज आहेत आणि सॉक्स जे घातलेत ना ते दीदीचे भाई। फुल अतरंगी विषय आहे आजचा। तर ठीक आहे, तर जाऊया आता। मी पहिल्यांदा एवढी मोठी फॅक्टरी बघणार आहे। JW नंतर आपलीच फॅक्टरी म्हणावी लागेल, GSW नंतर आपलीच फॅक्टरी म्हणावी लागेल, त्यात काही वादच नाही आणि 100% मोठी फॅक्टरी होणार। भगवान सबका भला करे, तुमचं पण भलं होऊ दे, तुमच्या सगळं माझं पण होऊ दे। बोलो जुबा केशरी। एकूण खोपोली पर्यंतचा प्रवास आहे, म्हणजे जिथे फॅक्टरी आहे तिथपर्यंत। मगाचपासून बसलोय, आता फक्त 15 मिनिटं राहिलेले पोहोचायला। जवळजवळ 1.25 तास काढला, गाडीत बसलोय, हवा नाही लागत आहे, मी चिल मध्ये बसलो। आता 15 मिनिटावर राहिले तेव्हा मला लक्ष गेलं की बापरे एसी तर बंदच आहे। आता नेहमी इथे बसल्या बसल्या गारटतो, ते फ्लॅप बंद आहेत एसीचे। भाई आता आपण म्हणजे 5 मिनिटावर फॅक्टरी आणि ते थोडस असं गावच्या सारखा एरिया आहे, म्हणजे असं आतल्या साईडला ते लागूनच जस्ट इमॅजिका पण आहे। आता जस्ट बोलणं झालं जीजूंजवळ, जीजू बोलले की पूजाला पण यायचंय, म्हणजे दीदीला पण इथे यायचं आहे, तर लवकरच आपण इमॅजिकाचा प्लॅन करू। ते बघा डेंजर लेवलच्या राईड्स आहेत तिकडे, बघितलं मी आता। मम्मीला पण घेऊन यायचं इकडे इमॅजिकाला, तिला पण राईड करवणार, मजाच मजा। असं वाटतंय गावी चालू, गावची वाईब आली मला त्या वेळेची, मे महिन्याची। चालू आपण फायनली फॅक्टरीच्या एकदम एंट्रन्सला। भाई फॅक्टरी तर बघितली, म्हणजे फर्स्ट टाइम अशी कुठली एवढी मोठी फॅक्टरी बघतोय मी। तर आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही बघितलं लोक किती मेहनत घेतात आहे भाई साहब। पण भाई रिस्पेक्ट आहे भाई, आपल्याला रिस्पेक्ट आहे, केवढं लेवलला काम करतात ते लोक। ते कटिंग बिटिंग करणं असं दिमाग का खेळ। तर आता जीजू सोबत इथे मी एवढाच भाग मी फिरलेलो आहे, माझ्या मागे तुम्ही बघताय ना एवढाच पार्ट मी फिरलेलो आहे, अजून समोर बघाल तर अख्खं बाकी आहे। तर जीजू मला नॉलेज देतात, त्याचे प्लेट कसे बनतात, परत त्याला रोल कसे केले जातात आणि त्याचा पण सगळा वेगळा वेगळा प्रोसेस आहे। आता हे जे तुम्ही बघताय ना
हे कार पार्किंगचं आहे. तर हे अख्खं नाही बनत. ही जी प्लेट आहे ना ही सिंगल प्लेट असते आणि नंतर मग ते फोल्डिंग करते. फोल्ड झालंय बघा वर आणि खाली असं झालंय बघा. ते त्याला पण वेगळी प्रोसेस आहे. ते वेगळ्या ठिकाणी फोल्ड होतं. असं सगळं वेगवेगळा झमेला आहे भाई साहेब. मी कसं स्केच एकदम डिटेल मध्ये काढतो तसं हे काम एकूण एक डिटेल मध्ये आहे. आता ही जी मशीन बघताय ना हे सगळं बघा साखळी बिकळीचा विषय म्हणजे ह्याच्यावर प्रॉपर एक गाडी उभी राहते काय. कार पार्किंगचं हे पूर्ण सिस्टीम आहे. बघितलं असेल तुम्ही अशा मोठमोठ्या बिल्डिंग्स मध्ये वगैरे. आपल्या मीरा रोड मध्ये पण आहे. सगळीकडेच आता मोठमोठ्या टॉवर मध्ये हेच लागतंय. ही अशी साखळी आहे इथे मग ती वर अशी खेचली जाते बघा. ही जेव्हा मोटर चालू होते ना ही मोटर आहे सगळं भाई डेंजर लेवलचं सिस्टम आहे. डेंजर लेवलला कामं करताय. आता त्यांचा लंच टाइम झालाय म्हणून एकदम असा माझा आवाज क्लिअर येत असेल. एकदम शांत झालाय वातावरण. आणि आता 2 नंतर परत कामकाज चालू होणार. आणि तिथे जे बघताय इकडे पूर्ण हे कलर पेंटिंग वगैरे केलं जातं. सगळं फिनिशिंगचा विषय आहे त्या साईडला. आपण पुढे पण जाणार आहोत नंतर. पहिल्यांदा भाई आपल्याला असा चान्स मिळालेला आहे आणि जो कोणता चान्स मिळतो ना लाईफ मध्ये सोडायचा नाही. त्याच्यामुळे हा चान्स तर आपल्याला जिजूंमुळे मिळालाय. सो आता जिजू आहेत आपल्या सोबत. तर जिजू म्हटले की कंपनीच्या बाहेरून आपण एक फेरफटका मारूया. इथे तुम्ही बघताय माझ्या मागे सगळं हे रॉ मटेरियल आहे. फॅब्रिकेशनच्या आधी सगळं रॉ मटेरियल घेऊन ठेवावं लागतं. नंतर याच्यावर सगळी प्रोसेस वगैरे होते ना. हा मस्त आहे पण शांत ठिकाणी आहे. असं एकदम गावचं फील. हा जनरेटर आहे ना. हा एवढा पुरतो ना. सगळ्या गोष्टी एका वेळी नाही करू शकत. काही गोष्टी सांभाळल्या. अच्छा मेन गोष्टी ते ओढा आहे तर पावसात वाहतो. अच्छा छोटासा ओढा आहे. सगळे ऍक्टिव्ह झाले. परत कामाला सुरुवात पण झाली सगळ्यांची. गाईज आता इथे आम्ही जेवायला बसतोय आणि ना शाळेत असल्याचं फील येतं. कारण शाळा आणि ऑफिस हे थोडंसं तसंच वाटतं. म्हणजे लंच टाइम झाला की डबा उघडा जेवायला बसा. ती फिलिंग आली मला. दीदीने मात्र इथे टिफिन एकदम भरून दिलेला आहे आणि ती नेहमीच देते. जेव्हा तुम्ही कधी बघितलं असेल आपण हॉस्पिटलला जेव्हा जातो ब्लड ट्रान्सफ्युजनला तेव्हा दीदीकडून जेव्हा टिफिन येतो तेव्हा पण असंच भरून येतो एकदम मस्त पैकी. जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण ना बघूया इथे कसं काम चालतं ते. हे सर आहेत मी दाखवणार आहेत ना आता. हे सर आहेत इकडचे तर ते दाखवणार आहेत आपल्याला कसं कसं प्रोसेस चालतं ते. चला जाऊया. ही जी मशीन आहे ती लोखंड कट होतो त्याच्याने. कटिंग झाल्याच्या नंतर इकडे ते लोक बनवतात मॅन्युफॅक्चरिंग करतात. अच्छा कटिंग झाल्याच्या नंतर इथे मॅन्युफॅक्चरिंग होतं. ओके ते बघा ते कट करतात तिथे. ते तिथे कटिंग चालू आहे बघा. दाखवतो मी तुम्हाला जवळून. हे बघा हे लोखंड कट होत आहे. हे लोखंड आहे बाहेर ते बघा तिकडे आणि ते कट होतं इकडे. आणि कट झाल्याच्या नंतर मग इथे मॅन्युफॅक्चरिंग होतं. ऍक्च्युली इथे आवाज खूप आहे. माझा आवाज येतोय का नाही ते पण नाही माहिती पण ठीक आहे. हे मॅन्युफॅक्चरिंग झाल्याच्या नंतर इथे वेल्डिंगचं काम होतं. हे वेल्डिंग चालू आहे. वेल्डिंग करून झाल्यावर सगळं असेंबल कुठे केलं जातं माहितीये का प्रोडक्ट ते इकडे केलं जातं. इकडे सगळ्या गोष्टी त्या असेंबल केल्या जातात एकदम प्रॉपर. हे आपल्याला जिजूंच्यामुळे काहीतरी युनिक बघायला मिळतं आणि मस्त एक्सपिरियन्स आहे. असा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. म्हणजे अशा टाईपचे असाच नाही बोलत आहे कुठल्याही पद्धतीचं असू दे पण असे एक्सपिरियन्स आपल्याला घेता आले पाहिजे. ते मिस नाही केले पाहिजे. हे बघा हे केवढी मोठी मशीन आहे ही. पण ते जरा अच्छा लिफ्ट आहे का ही. अच्छा प्लॅटफॉर्म येतो गाडीचा प्लॅटफॉर्म येतो त्याच्यावरती कार उभी राहते लिफ्ट. अच्छा ही लिफ्ट आहे. आणि हे तेच ना मगाचं दुसरा प्रोडक्ट आहे. हा दुसरा प्रोडक्ट त्याच्यामध्ये पण लिफ्टिंग मेकॅनिझम आहे. ते रोप वरती आहे. ही चेन वरती लागले. अच्छा हे वेगळंच आहे. म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे पण इथे सगळ्या गोष्टी असेंबल होतात. ते बघा तिकडे लावतात ते. काही मेहनतीचं काम आहे. आणि हे मी का दाखवतोय कारण आपल्यापैकी काही इंजिनियर्स वगैरे असतील जे आपल्याला बघतात. ठीक आहे तो ते त्यांना ते लगेच कळेल. ते त्यांच्या योग्यतेचं आहे. ज्याच्यावरती जी गाडी बसते ना म्हणजे 4 व्हीलर गाडी येते बघा ते हे आहे. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळं आहे. आता तिकडे तुम्ही बघितलं ते कट करत होते. त्याच्यानंतर ते सगळं वेल्डिंगचं कामकाज चालू होतं. परत अजून इकडे काय वेगळं असेंबल चालू होतं. म्हणजे ही जी पूर्ण जी फॅक्टरी आहे ना ही पूर्ण म्हणजे वेगवेगळे पार्ट मध्ये डिवाइड. प्रत्येक आठवड्याला जिजू येतात इथे. आपण तिथे झालं ना सगळं. आता आपल्या इथे फॅन बाकिंग आणि पेंटिंग सेक्शन आहे. तिथे लिहिलेलं ते ना. हो ढब झालं ना त्याच्यानंतर आम्ही इकडे आणून ठेवतो. अच्छा पेंटिंगसाठी. फॅब्रिकेशन झाल्यानंतर इथे पेंटिंग साठी येतं. त्या मशीन्स आहेत ना आतमध्ये त्याच्या. हा हे बघा हे जे सगळं मटेरियल आहे ना ते लटकवलेलं आहे बघा हे असं. मग ते असं चैनद्वारे असं आतमध्ये जातं. तिकडे बघा तो गेट आहे एक समोर त्या आतमध्ये व्हाईट कलरचा. त्याच्यामध्ये ते असं मग फिरत जातं आतमध्ये कलर होत जातं. नवीन मशीन घेतली आहे त्याच्यामध्ये लेझर कटिंग होणार.
अच्छा हा, हे सगळे बघा वेगवेगळ्या शेप मध्ये आहे. ती तिकडे एक आहे ना, ते तुम्हाला ब्ल्यू दिसतंय का, निळं निळं ताडपत्री टाकलेलं, तो ती कटिंग मशीन आहे भाई. आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कट होतात. जसं आपण एखादा कार्डबोर्ड कैचीने कट करतो ना, तशा पद्धतीचे लोखंड कट केलेलं आहे. वाटणार पण आणि एवढ्या डिटेलिंग मध्ये कट केलेलं आहे भाई साहेब. बता येतो बघा, तर सगळं वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कट केलेलं आहे. ऍक्च्युली त्यांना जे फिट करायला लागतं ना तिकडे. हे मी का दाखवतोय, कारण तुम्ही पण कधी बघितलं नसेल किंवा ज्यांनी बघितलं असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांनी नसेल बघितलं त्यांना हा वेगळा अनुभव देण्याचा एक माझा प्रयत्न आहे. आणि काय असं ठरवून नव्हतं आलो, जिजू एव्हरी वीक येतात, सो जिजू म्हटले की चल येतोच तर चल, तर त्याच्यामुळे आज आपल्याला सगळं बघायला मिळालं. हे सगळे वेगवेगळ्या शेपमध्ये बघा. आणि हे जे ना एक स्टोर आहे, त्याच्यामध्ये बाहेरून आणलेले जे आयटम्स वगैरे आहेत, काही गोष्टी आहेत मटेरियल्स, ते इथे ठेवलं जातं अशा रॅकमध्ये. काही आणि इथे काम करणं सोपी गोष्ट नाहीये काय बाई. हे एक दिवस आलोय म्हणून ठीक आहे, पण इथे दररोजचे कामं करतात ना, त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे बाई, इज्जत आहे बाई. बघा ना, एवढा हेक्टिक विषय वाटतोय. मी आजच आलोय मग मला काय वाटत नाहीये, पण फुल कानेर आहे, फुल कानेर. हे बघा, या सगळ्या नवीन चैनी वगैरे आलेल्या आहेत. ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना इकडे, सगळे बाहेरून आलेल्या गोष्टी इथे स्टोअर केल्या जातात. मगाशी तुम्हाला मी दाखवलं ना ते कार पार्किंगचं, तर ते हे आहे सगळं, त्याच्यावर गाडी उभी राहते. भाई केवढं हेवी आहे ते, आणि एवढं सगळं एवढ्या ह्याच्यावर ठेवलेलं आहे. विषय आहे का, कडक विषय, एकदम हार्ड विषय. सुरुवातीला मी दाखवलं बघा, हे प्लॅटफॉर्म बोलतात त्याला, म्हणजे ते कार ज्याच्यावर उभी राहते ना, ते कटिंगचा विषय चालू आहे. भाई आणि केवढी लांब आहे बघ, खूप लांब आहे. एकदम स्पेशल मशीन आहे हे कट करायची. अरे हा भाई, कट झाली काय भाई. हे जे ना ह्याच्याने प्रॉपर त्याला शेप येतो. अंदाजा लावलाय मी, कारण थोडा आर्टिस्टिक डोका आहे म्हणून अंदाजा लावलाय, पण हाय इज्जत आहे भाई, इज्जत आहे, कामाला इज्जत आहे. बघा झाला बघा, कट झाला. कॉईल एकदम प्लेन असते. हा, प्लेन इकडनं आत आल्यानंतर रोलर्स दिसतात, हा लाईनिंगने केले, लाईनिंग दाखव बरोबर, हळूहळू शेप देत राहतात. हा हे बघा, हे हळूहळू असा शेप देत राहतात. शेवटी तिकडे शेवटी कट होतं. हा, कडक रिझल्ट एन प्रकारे नंतर रिझल्ट आपल्याला मिळतो. हळूहळू हे डीप होत जातो. डीपली तो शेप येत जातो. हा, हे बघा, नॉलेज इज पॉवर बेबी, नॉलेज इज पॉवर. आता मी मास्क घातलेला आहे, तुम्हाला आवाज येईल का नाही माहित नाही मला, पण आता आपण पेंटिंग बघायला जातो. पेंटिंग तिच्या आतमध्ये पेंट केलं जातं, कडक पेंटिंग होतं. हा, एक नंबर पेंट केलं जातं. आता हे जे करतात ना, हे पहिला कोटिंग चालू आहे. इकडे झाल्याच्या नंतर मग याच्यावरून जातात ते असं सरळ, आणि इथे समोर इथे फायनल आणि लास्ट वाला कोटिंग होतं बघा. हे असं एक नंबर. हे सुकायला ठेवलंय ना. अच्छा, समोर म्हणजे फायनल बोलू शकतो. मास्क लावलाय, बरं झालं, ते वास येतोय पेंटचा. हे असं फायनल केलं जातं बघा, फायनल कोटिंग. मेहनत तर आहे, खूप काय बघायला मिळालं आज. मगाशी मी तुम्हाला ते मटेरियल सगळे कट केलेले दाखवले बघा. ही कटिंगची मशीन आहे, तर अशा टाईपची अजून एक येणार आहे, तो त्याच्यासाठी ते खड्डे खोले, तर ती मशीन तिथे बसवली जाणार. काही बहुत नेक्स्ट लेवल का विषय है, गहन विषय. इसमें क्या बोलते हैं, बहुत नॉलेजेबल बंदा चाहिए, तब जाके ये सब खड़ा होता है. भाई मी आताच बोललो की हे कामकाज काही सोपं नाहीये, जेवढं दिसतंय बघायला त्याच्या मागे खूप असतं. आता ही जी मशीन बघताय ना एवढी मोठी, तिला आत आणण्यासाठी काय पराक्रम केलाय तो दाखवतो. ही जी मशीन आहे ना, मशीन ही लेझर मशीन आहे, म्हणजे प्लेट्स कट केले जातात आणि त्याला आणण्यासाठी बघा अख्खाच्या अख्खा दरवाजा तोडलेला आहे का, नाद आहे का, खतरनाक काम आहे. हा एक्सपिरियन्स जिजूमुळे आलाय काय बाई, मेन माणूस तेच पाहिजे ना. आता तुम्ही ज्या अख्ख्या जेवढ्या पण ब्लॉग मध्ये जेवढ्या पण वस्तू बघितल्या मित्रांनो, आणि जेवढा पण मटेरियल बघितला, जेवढ्या मोठ्या वस्तू बघितल्या, म्हणजे बारीक गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत या फॅक्टरीच्या आतमध्ये जेवढ्या पण आहेत ना, त्या मागवण्यासाठी मेन हातभार जो आहे तो माझे जिजू. म्हणजे जे पण ऑपरेशन्स असतात कंपनीचे, ते सगळे जिजू ऑपरेट करतात, म्हणजे ऑपरेशन मॅनेजर आपण बोलू शकतो. येस,
भाई आत आल्यावर केवढी शांतता मिळाली. खतरनाक, नाही तर नुसतेच कान वाजत होते. पण आपल्याला एवढा त्रास होतो तर विचार करा त्या लोकांना, कामगार लोकांना किती त्रास होत असेल. हॅट्स ऑफ आहे भाई, आपल्या चॅनल कडून हॅट्स ऑफ आहे त्यांना. आता ही फोर्कलिफ्ट गाडी आहे. आता बघा हे बघा वरचं काढणार बघा. त्याच्यामुळे मोस्टली काम फुल इझी होतं, काढायला परत वरती ठेवायला. आता ते उचललं, एवढं याच्याने इझी काम होतं ना भाई, जबरदस्त. इझिली आलं पण खाली बघा. ये फोर्कलिफ्ट का कमाल. आता सेम प्रोसेस जर वरती ठेवायचं असेल तर ते लोक कसा ठेवतात, म्हणजे कोणतंही मटेरियल असू दे इकडचं सेम जसं काढलं ना तसंच आता वरती ठेवणार एकदम प्रॉपर. गणपतीसाठी वगैरे पण कारखान्यांमध्ये मोठे मोठे गणपती उचलायला याची हेल्प होते खास करून. एकदम प्रॉपरली ठेवलं वरती. चला गाईज निघालो आता आम्ही इकडून. वाजलेत बरोबर 6:15. खूप छान एक्सपिरियन्स होता. नवीन काहीतरी बघायला मिळालं, इन्फॉर्मेशन मिळाली, परत शिकायला मिळालं जे कधी बघितलंच नव्हतं. चला फायनली फॅक्टरी बघून झालेली आहे. वॉचमॅन काकांनी सलाम पण केलेला आहे एकदम पद्धतशीर, त्यात काय विषयच नाही. लेट्स गो बेबी. आय नो की बऱ्याच लोकांना थोडासा हा बोर करणारा ब्लॉग असेल, बट जे या फील्ड मध्ये आहेत सो त्यांना नक्कीच आवडेल. भरपूर सारे इंजिनियर्स बघत असतील तर त्यांना हा विषय नक्कीच आवडेल, कारण माझे जीजू इंजिनियर आहेत. बाकी तर मी पण घेतला एक्सपिरियन्स. चला मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि आता गणपती येणार आहेत तर आपल्याला जिजूंकडचा गणपती गाजवायचा आहे दरवर्षीप्रमाणे, तर तेही ब्लॉग्स मी तुमच्यासोबत घेऊन येईन. चला बाय.